अजित पवार साहेब विमानात बसलेच नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघा. विचार आला ना तुमच्या मनात, हा बैताड तोंड्या काय म्हणून राहिला, खरंच बोलून राहिला का खोटा बोलून राहिला, काही बोलून राहिला, न्यूज मध्ये सांगून राहिले, एवढे सांगून राहिले, सीआयडी सीबीआय चे चौकशी करून राहिले, हे करून राहिले, ते करून राहिले. यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, खरं काय खोटं काय. आज आपण अजितदादांचं गूढ रहस्य शोधण्याचा प्रयत्न करूया. हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक फॉलो करायला विसरायचं नाही. मला सांगा, ज्या दिवशी अजित पवार साहेब विमानात बसतो, त्यांचे सहकारी विमानात बसतात, फक्त हे न्यूजवर पाहिलं, आपण न्यूजवर ऐकलं. अजित दादा बसताना विमानात पाहिलं काय? अजित दादा बसताना विमानात कोण पाहिलं काय? काही प्रूफ आहे काय? अजित दादा ह्या अमक्या अमक्या विमानात बसले, त्यांचे ते 4 जण 5 जण विमानात बसले, असं प्रूफ पाहिलं काय? त्याचा व्हिडिओ पाहिला का तुम्ही? का खरीच अजित दादा विमानात बसताना? फुटलेलं विमान पाहिलं आपण, बारामतीचं फुटलेलं विमान पाहिलं, हवेत फुटलेलं पाहिलं, खाली फुटलेलं पाहिलं, पण आपण झाडाला शिरलेलं विमान पाहिलं काय? झाडाला शिरलेलं विमान पाहिलं काय आपण? नाही ना. मग हे सांगून काय राहिले? अजित दादा विमानात बसतानाचा व्हिडिओ आपल्यापाशी नाही आहे, सीसीटीव्ही फुटेज नाही आहे. आता माननीय रोहित पवार साहेब सीसीटीव्ही फुटेजच्या मागे लागले ना. अजून ते आपले अजून एक आमदार आहेत अमोल मेटकरी साहेब, ते पण लागले ना. तर त्यांना सीसीटीव्ही फुटेज दिला काय? नाही दिला. कारण सीसीटीव्ही फुटेज असेल तेव्हाच दिन ना भाऊ, ते सीसीटीव्ही फुटेज असेल तेव्हाच दिन ना ते. त्यांच्यापाशी सीसीटीव्ही फुटेजच नसल ते दिन कसे ते? मग देत नसन समजून जायचं अजित दादा विमानात बसले नाही. त्यांनी दिला असता फुटेज तर समजायचं की अजित दादा विमानात बसले. काय बोला, काय समजून राहिलं नाही, खरं काय खोटं काय. म्हणजे अजित दादा हे विमानात बसले की नाही बसले हे मला ठाऊक नाही. मी याचा अजून व्हिडिओ बघितला नाही. तुम्ही बघितला असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला. स्टार्टिंगला म्हटलं त्यांनी विमानात 6 जण बसले, 5 जणांचं मृतदेह सापडलं. 6वा व्यक्ती कोण? 6वा व्यक्ती? त्याचा पत्ता काढला काय? त्याचा तपास काढला काय? नाही काढला. जाऊ द्या, नाही काढला तर नाही काढला. मग दुसरा डाव, जो ब्लॅक बॉक्स आढळला, शोधला त्याला. आता म्हणे जी विमानात काय बोलचाल झालं काय नाही हे माहिती आपल्या ब्लॅक बॉक्स कळणार. मग काय महाराष्ट्र जनतेच्या आस लागली होती काय ब्लॅक बॉक्स मधून आपल्याला काहीतरी भेटणार ऐकाले. मग काय समजलं का ब्लॅक बॉक्स जळला, तो खराब झाला. अरे आता नवीनच आलं, 20 ते 22 पानाची म्हणते फाईल आहे म्हणते. कोणची होतं? त्याच्यात हे आढळलं की विमान झाडाला धडकलं आणि ते फुटलं. विमान झाडाले लागलं, धडकलं आणि फुटलं. विचार करा मग तुम्ही या गोष्टीचा. म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला चुत्या कसं बनवायचं, काय बनवायचं, काही समजून राहिलं नाही दादा. माहितीये काय, अजित पवार साहेबांचा हा इतिहास फक्त एक दबलेला राहणार मातीत. त्यांचा उघड होणार नाही. कोण घात केला कोण नाही हे उघड होणार नाही, हे लक्षात ठेवा. उघड का होणार नाही? कारण तुम्ही हे बघू शकून राहिले ना की अजितदादांच्या विमानात बसले, याचा पुरावा नाही आपल्यापाशी. हाय काय? दाखवला का कुठला न्यूजवाल्याने पुरावा दाखवला का अजितदादा ह्या अमक्या विमानात बसले म्हणून? व्हिडिओ दाखवला काय? फुटेज दाखवला काय? प्रूफ आहे का आपल्यापाशी? अजितदादा ह्या विमानात बसले याचा प्रूफ आहे काय? नाही आहे ना आपल्यापाशी प्रूफ. सांगा. कारण अगोदर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात एकच हे आलतं, अजितदादा हिरव्या रंगाच्या प्लेन मध्ये बसले, बारामतीचं विमान लाल कलरचं होतं. सांगा काय खरं काय खोटं काय नाही, काही समजून राहिलं नाही. अजितदादा जिवंत असन, अजितदादा तुम्ही सुखरूप कुठं असाल ते बघा.
आणि प्लीज लवकर या, महाराष्ट्राला तुमची गरज आहे असंच म्हणून मी आता. कारण अजित दादा विमानात बसले याचा प्रूफच नाही आपल्यापाशी. हाय काय प्रूफ? नक्की कमेंट करून सांगा मला की आपल्यापाशी प्रूफ कुठला आहे का अजित दादा ह्या अमक्या अमक्या विमानात बसले, जी विमान फुटलं बारामतीला त्या विमानात अजित दादा मुंबईवरून बसले त्या विमानात, त्याचा फुटेज आहे काय, त्याचा प्रूफ आहे का आपल्यापाशी अजित दादा ह्या विमानात बसले म्हणून? आणि तुम्ही म्हणत असाल अजित दादाला विमानात फोन आला होता. हा, तुम्ही म्हणत असाल अजित दादाला विमानात फोन आला होता. अजित दादानं विमानात फोन आला उचलला होता तर त्यांनी असं नाही म्हटलं की मी विमानात आहे म्हणून असं आहे तसं, मी पोहोचत आहे किंवा मी येत आहे असं तसं, कामानिमित्तच बोलले ते, असं बोलले नाही मी विमानात आहे, मी पोहोचत आहे, येत आहे असे त्याचं बोलणं ऐकायला भेटलं फक्त आपल्याला. असं म्हटलं नाही की मी येत आहे, पोहोचत आहे, इथं आहे, तिथं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे विमानात नेटवर्क नसतो भाऊ. आता एवढं मोठं उंचीवर विमान उडतो का नेटवर्क राहत असेल काय? हा, व्हॉट्सअपवरून कॉल केला असेल विषय वेगळा होतो, वायफायच्या थ्रू व्हॉट्सअपवरून कॉल केला वेगळा होतो, पण व्हॉट्सअपवर रेकॉर्डिंग केल्या जात नाही कॉल, हे तुम्हाला माहित आहे ना. मग काय नेमकं काय झालं असं बेट की अजित दादाचं रिअलिटी काय आहे, अजित दादाचं गुड रहस्य काय हे जनतेपर्यंत काय येत नाही. आणि एक म्हणजे तिथं ज्या बारामतीच्या पोलीस स्टेशन मध्ये अजित दादांचा तक्रार घेतली नाही, FIR घेतली नाही. मग काय नेमकं काय आहे असं तुम्हाला काय वाटते? नक्की कमेंट करून सांगा, कळलं काय? जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराज, जय संविधान.